नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवक बिनविरोध। उत्तर महाराष्ट्रात 49, पश्चिम महाराष्ट्रात 41, कोकणात 4 तर विदर्भ आणि मराठवाड्यात प्रत्येकी 3 नगरसेवक बिनविरोध। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली। धुळ्यातल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद भाजपच्या ताब्यात। 73 वर्षांच्या इतिहासात दोंडाईचा नगरपरिषद पहिल्यांदाच बिनविरोध। जयकुमार रावल यांच्या आई नगराध्यक्षा तर सगळ्या 26 नगरसेवकही बिनविरोध। नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये भाजपचे नितीन आबा काळे नगरसेवकपदी बिनविरोध। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेतल्यानं भाजप उमेदवार बिनविरोध। भाजपमध्ये निवडणूक लढण्यासाठी माणसाची नाही तर पैशाची गरज। माजी आमदार मधुकर कुकडेंचा भाजपला खर्च आहेर। पुतळ्याच्या बंडखोरीमुळे भाजपनं माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, घाबरणार नाही, कुकडेंचा भाजपवर हल्लाबोल। अजित पवारांकडून निधीच्या नावाखाली थेट उमेदवारांना धमक्या देण्याचं काम सुरू। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा आरोप। नगरपरिषद निवडणुकीसाठी धाराशिवमध्ये अजित पवारांची आज पहिली सभा। नळदुर्ग नगर परिषदेच्या प्रचारासाठी भवानी चौकात सभेचं आयोजन। नळदुर्गमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांचं पॅनल समोरासमोर। नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार रिंगणात। धाराशिव नगर परिषदेत शिवसेना भाजपमध्ये तणाव युती होणार अशी चर्चा असताना भाजपनं स्वतंत्र अर्ज भरला, त्यामुळे भाजपनं पाठीत खंजीर खुपसल्याची भावना। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ। आपल्यासह 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचा आरोप। याद्यांच्या घोळाबाबत पंकज भालेकरांचा भाजपवर आरोप। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण नगरपालिका क्षेत्रामध्ये 562 दुबार मतदार। जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही मान्य। दुबार मतदारांना ते कोणत्या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहेत या संदर्भात 29 नोव्हेंबरपर्यंत निर्णय अधिकाऱ्याकडे कळवावं अशा सूचना। वाशिम नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी न दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी धन्यवाद देणारे बॅनर लावले। पक्षनिष्ठा दाखवण्याची संधी दिल्याचा बॅनरवर मजकूर। यवतमाळच्या पुसद नगरपालिकेत माजी आमदार आणि भाजप नेते निलय नाईक यांच्याकडून निखिल चिद्दरवार यांना उमेदवारी, तर दादांच्या राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईकांच्या पत्नी तर निलय नाईकांच्या सुनबाई मोहिनी नाईक यांना उमेदवारी। त्यामुळे निलय यांचा पाठिंबा सुनबाईला आहे का असा सवाल उपस्थित। जळगावच्या पाचोरा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपमध्ये जोरदार लढत। शिंदेंच्या सेनेकडून आमदार किशोर पाटलांच्या पत्नी सुनीता पाटलांना उमेदवारी, तर भाजपकडून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांना उमेदवारी। महाडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेश गायकवाड यांचा समर्थकांसह मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश। अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीदरम्यान सत्तेतील आजी माजी आमदारांची एकमेकांवर टीका। सत्तेच्या लालसेपोटी सेनेचे सिद्धराम म्हेत्रे हिंदुत्ववादी पक्षात भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची टीका, तर 25 वर्षात राजकारणात सत्तेचा फायदा घेतला नाही, म्हेत्रेंचा पलटवार। चंद्रपूरच्या गडचांदूर नगर परिषद भाजप नेते निलेश ताजणे यांचा बंडखोरी करत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज, त्यामुळे भाजपसमोर मोठं आव्हान। आमदार देवराव भोंगळे यांची प्रतिष्ठा पणाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।